अरे गुड मॉर्निंग सर्वांना, कसे आहात सगळे तुम्ही। आणि आज ब्लॉग मी स्टार्ट करतो आणि तुम्हाला आजचा पुरा ब्लॉग दाखवेल की मी काय काय करणार आहोत। अंशू पण आहे, पण अंशू कामं करते, तर नंतर भेटू आपण तिला। चला आपण आता आपलं काम करू। हा लावतो मॅडम तुमचा फोन, आणून देतो। हेच तर काम करतो मी। पहिले फोन चार्जिंग लावून देऊ आपण। फोन चार्जिंग लावून दिला आपण। चला डन। आल्यावर रोजचा दरवाजा बंद आहे, कोणीच नाही दिसून आलं वाटतं इथे। अरे कोणीच नाही इथे, सगळे कुठे गेले? कपडे आपण घेतलेली आहे, आता आपण जाऊया वरती। जसं आलो होतो तसं वापस जाऊ। ही बघा आमची नवीन ऍक्टिवा, ही परत एकदा खराब झालेली आहे। हे बघा पावसामुळे, काल रात्री खूप जास्त पाऊस आला, हे बघा पूर्ण भरून गेलेली आहे। मी या गाडीला रोज पुसतो। आम्ही ट्रॉफीजचा ब्लॉग बनवला होता ना, तर ट्रॉफीज आम्ही कुठे ठेवल्या तुम्हाला दाखवतो। हे बघा ट्रॉफीज इथे ठेवलेल्या आहे, या फक्त 3-4 ट्रॉफी इथे ठेवलेल्या आहे आणि अर्ध्या जे ट्रॉफी आहे ते सगळं आम्ही तिकडे ठेवलेलं आहे। अर्ध्या ट्रॉफी या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे, बिकॉज आमच्याकडे जागा नाही आहे ठेवायला, तर इथे ठेवून दिलं आम्ही पॅक करून। त्यावरती खड्डा ठेवला बघा। मी तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो अंशूची, जे ते डेली करते, पण ते डेलीमध्ये ब्लॉगमध्ये टाकू शकत नाही बिकॉज आमचा डेली ब्लॉग येत नाही। पण आता आम्ही विचार केला की आमचा ब्लॉग हा डेली यायचा प्रयत्न करू, आम्ही यायचा प्रयत्न करू। हे बघा हे अंशून लिहिलेलं आहे आणि हे रोज लिहिते माझ्यासाठी काही ना काही। पण आज चला म्हटलं आज ब्लॉग बनवतो, तुम्हाला दाखवून देतो। आणि मला माहीतच नसते की काय लिहिते म्हणून, म्हणजे सडनली लक्ष जातं याच्यावर की लिहिलेलं आहे, मग वाचतो मी मग तिच्याकडे पाहून हसतो। रात्री खूप जास्त पाऊस आला, आम्ही दोघं वरती आलो छत्री घेऊन, आणि बघा मी कुठे टांगली छत्री। मॅडम आलेले आहे। हॅलो हाय नमस्कार। नमस्कार कसे करतात तुम्ही? नमस्कार नमस्कार जरूर करूया। हाताला तेल आहे। झाले काम सगळे झालेले आहे, तुम्ही जे सांगितले। खालचे काम झाले? खाली कोणीच नाही आहे, मम्मी पण नाही आहे, कुठे गेले माहित नाही। आणि आज मी वरती सगळं झाडू पोछा मारायला, कसं वाटलं तुम्हाला? आज मी गेलाय सगळं सांगून राहिले तिथे। एक दिवस केलं तर बापा 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 बापा। एक दिवस करू काय? एक दिवस कुठे एवढ्यात मिस करून राहिले। थँक्यू भैया। ब्लिंकिटवरून आमच्याकडे कॉफी झालेले आहे आणि मी बॉटल मागवणार होतो कॉफीच्या, पण अंशू मला म्हणे की बॉटलची गरज नाहीये। का बरं गरज नाहीये बॉटलची? का बरं? तुमची मर्यादा नाहीये कॉफी प्यायची। हा मग बॉटल मध्ये कॉफी असली तर काय स्पूननी घ्या, अर्धा काय एवढं ते नशा करता तुम्ही कॉफीची नशा। सॅचेट मध्ये बरोबर क्वांटिटी राहते एका कॉफीची, म्हणून सॅचेटच मागवायची। बॉक्स मध्ये ड्रायफ्रुट्स असतात आणि एक पण ड्रायफ्रूट मी खाल्लेला नाहीये, आणि फालतू पण आहे, खाली त्याला घेऊन या। पण माझ्यासाठी तर ठेवलं पाहिजे ना अंशू, एखाद दोन तरी ड्रायफ्रुट्स। ट्रॉफी नाही, ट्रॉफी दाखवलं का? दाखवलं निघालं हो। आज ते फेविक्विक काहीतरी घेऊन या, मी 2दा चिपकवलं। मम्मीजी का फोन आहे क्या? बोला ते तू आहे का? यावर्षी गरबा करीन ना दोघंही सोबत, मी आणि गरबा। असं काम करता? मला गरबा कधी केलाच नाही मी किती लग्नाच्या आधीपासून म्हणते ती यावर्षी गरबा करीन, यावर्षी क्लास लावेल, यावर्षी टाइम आहे का? झाला टाइम गेला गरबाचा। अंशू तुझ्या तो आपण प्रमोशन व्हिडिओ शूट करून घेऊ ना सुपरनोवाचा। हो आज करून तो राहिलाय, आज जर ऊन निघाली ना तर पक्का करू, ठीक आहे? ठीक। सुपरनोवा हे इंग्लिश स्पीकिंगचं ऍप आहे आणि त्यांचा तो प्रमोशनल व्हिडिओ करून द्यायचा आहे त्यांच्या ऍप बद्दल। सांगते तुम्हाला काय सुपरनोवा। जर आपल्याला असं वाटतं की आपल्याला इंग्लिश खूप छान बोलता यावी, त्यासाठी सराव देखील तितकाच महत्वाचा आहे। त्यात सुपरनोवा AI हे वेगळे कसे, तर तेथील AI शिक्षक हे आपला सराव ते स्वतःहून करवून घेतात। आपल्या बोलल्या जाणाऱ्या वाक्यांमध्ये ज्याही चुका होतात आणि त्या चुका सुधारायच्या कशा यासाठी ते स्पष्टपणे मराठीत समजावून सांगतात। आणि मराठीत बोलत असल्यामुळे आपल्याला आपल्या चुका या सहजपणे लक्षात येतात आणि आपण त्या सुधारू देखील शकतो। दररोज 10 ते 15 मिनिटं सराव केल्याने आपण आपली इंग्लिश ही उत्तम करू शकतो। आता इंग्लिश येत नसल्यामुळे कोणी माझी चेष्टा करेल याची मला अजिबात भीती राहिलेली नाही, कारण सुपरनोवा AI नी मला मदत केली आहे इंग्लिश उत्तम प्रकारे शिकण्यासाठी। थोड्या वेळासाठी मी आहे। हो मला पण असं वाटतं की मी आहे, म्हणजे असं नाही तो फेस कट आणि स्माइल ना असं वाटतंय की माझी आहे पूर्ण का। ट्रॉफीचा निघालेला आहे ना,
हे चिपकून घेऊ अंशू आपण आता का हे फेविक्विक घेऊन येतो. फेविकॉल खाली असेल तर बघा. अबे चिपकला आता हे पण. नाही ते मी 2-3दा चिपकवलं ते तसं चिपकते आणि मग निघून जाते. हो का? हो. मेंढीकडे असेल फेविकॉल. अरे तिच्याकडे फेविक्विक नाही चिपकत. सॉरी फेविकॉल नाही चिपकत. हे फेविक्विक चिपकते. काय घेऊन येता? फेविक्विक क्विक क्विक क्विक. घराच्या बाजूलाच दुकान आहे बघा. इथे दुकान आहे. भाभी फेविक्विक दे ना बरं. पैसे ले लो. ये रहेंगे और ट्रॉफी निकाल दो. आपको ही चिपकानी है. चिपकवते ना. चिपकली तिला काढावं लागेल आता. फेविक्विक चिपकते बरं हाताला तर बरोबर करशील. आणि ते हाताला चिपकते ना म्हणूनच तुम्ही मला करायला दिलं. बरोबर म्हणतो. माझ्या हातात त्रास होतो यार. माझे हात नाजूक आहे तुझ्यापेक्षा. नाजूक आहे आणि माझे हात काम करून. अरे खरंच नाजूक आहे माझे हात तुझ्यापेक्षा. सॉफ्ट आहे हे बघ. की सॉफ्ट आहे बघ. तर माझे बाळ बापरे जठर. काय गाणं आहे माहिती. अच्छा पाहिली का तुम्ही आमची इंस्टाग्रामवरची पोस्ट? जा आणि बघा. लाईक करा, शेअर करा, कोणती कमेंट करा. आता टाकली 85 गेला. बरोबर ठेव. हा बढिया. परफेक्टच करते मी सगळं. म्हणून तुम्ही मिळालो. हे नाही का तुम्ही त्या ह्याच्यात ठेव बेबी. कडप्प्याच्या अलमारीच्या ह्याच्यात आता तू ट्रॉफी ठेवून दे. खरंच खूप छान वाटतंय म्हणून कॉर्नर है ना. मस्त वाटतंय. चल दिमाग किसका है वो? तुमचा हो. तुझा दिमाग आहे तो. चलो चला ना. कुठे कुठे म्हणजे मी जेवण करायला. पायदान दोन्ही ओले झाले यार. होऊ दे. रोज एवढा प्लीज पावसाकडे लक्ष द्या. पावसाकडे मी लक्ष देऊ नाही का? मला नाही. पावसाकडे लक्ष द्या. कारण कसं एवढे कपडे धुसलेले पूर्ण ओले होऊन जातात माहितीये का. मला कसं मला असं वाटते हा वेल आहे ना याचे खूप खूप असे हे फुटले आहे ना आता. तर असं वाटतं एखादा असं इकडे घेऊन जाऊ. या तारावरून चालू. ते वेळेला भाजी कोणती लागते? भाजीने काहीतरी लागते ते गोलवाला. कॅरम खेळता येते पण याने. उलट पाहिजे. उलट पाहिजे. वा वा याला चला जेवण करायला. दार लावा. आणि वरती परत पाठवलं चष्मा आणण्यासाठी बघा. सपोर्ट कोणी दिलं? मिंटी आणलं. आंटीने आणलं का? मॅडम चष्मा घ्या तुमच्या. ये लो ठेवलाच आहे त्याला. आता आपण मिळालेला आहे. खाएंगे और सिर्फ थुकेंगे. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता अंशू म्हणताय की तिच्या घरी जाऊ आपण. काय उठलं सुटलं घरी नाही जायचंय. बँकेत जायचं. तिच्या घरापाशीच बँक आहे त्यामुळे तिच्या घरीच म्हणून ना का घरी जाणार आहो पण पहिले घरी जायचं. पण मला सांगा आपण बँकेत जाणार होतो पण मी काय म्हंटल घरी जायचंय का बरं? कारण मला माहित आहे पहिले घरी जाऊ मग बँकेत जाऊ. नाही पहिले बँकेत जाऊ. 3 वाजले. आधार कार्ड असून त्याच्यातच आधार कार्ड माझ्या जवळ आहे. केवळ छोटे दुर्बस लिओची मैत्रीण बा हे तो बसली. ती मी घेऊन मागितली होती जिद्द करून. हो का? तर काय फायनली आम्ही घरी आलेलो आणि बँकेत खूप जास्त भीड होती आणि आम्ही मोठ्या ब्रांचमध्ये पण गेलो होतो. तर तिकडे टाइम झाल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही आणि घरी आलो वापस. आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मॅडम सबस्क्राईब करा. मॅडम नाराज आहे बिकॉज ऑफ त्यांच्या बँकेत काम झालं नाही. तिथे फॉर्म घेतलाच नाही. ते म्हणे मी नरखेडवरून इकडे आलेली आहे लग्न झाल्यानंतर म्हणून तिचा फॉर्म घेतलाच नाही बिकॉज ऑफ टाइम झालेला होता. म्हणून नाही मी त्यांना असं म्हणून पाहत होती की माझा फॉर्म घ्या. माझं आता लग्न झालं. मी नरखेडवरून इकडे आली आणि हे मला प्रत्येक महिन्याला आणत नाही. तर तिकडे बेटा काही करू शकत नाही म्हणे. 4 वाजले. वर्किंग अवर्स खतम. आणि उद्या कशाची सुट्टी आहे? सॅटर्डे उद्या. शनिवार सॅटर्डे म्हणून उद्या सुट्टी. चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.